बाळूमामा नेहमी सांगायचे, संकट ही माणसाला संपवण्यासाठी नाही, तर ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात. आज अनेक लोक पैशांसाठी, नोकरीसाठी, नात्यांसाठी आणि सुखासाठी झगडत आहेत. काही जण तर इतके खचून जातात ना की त्यांना पुढचा मार्गच दिसत नाही. पण त्यांनी कायम एक लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्की होते. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्कीच होते. बाळूमामांचे संपूर्ण आयुष्य संघर्षाने भरलेले होते. तरीसुद्धा त्यांनी कधीच तक्रार केली नाही. त्यांनी लोकांना प्रेम दिले, आधार दिला आणि श्रद्धेचा मार्ग दाखवला. तुमच्या आयुष्यात आज कितीही अडचणी असल्या, कर्ज असले, गरिबी असली किंवा अपयश असो किंवा दुःख असो, स्वतःवरचा विश्वास अजिबात सोडू नका. कारण जेव्हा माणूस स्वतःवरचा विश्वास गमावतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने हरतो. बाळूमामा नेहमीच सांगायचे, म्हणजे बाळूमामांचा संदेश अगदी साधा होता. ते म्हणायचे, चांगले कर्म करा, चांगले कर्म करा आणि संयम ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवा. कारण आज नाही तर उद्या, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून डोळ्यात पाणी असले तरी चेहऱ्यावर हसू ठेवा. कारण तुमची वेळ बदलायला देवाला एक क्षणही लागत नाही. तुमच्याकडे पैसा नसेल, ओळखी नसतील, साथ देणारे लोक नसतील, तरी हा एक विचार तुमचं आयुष्य बदलू शकतो. तो विचार बाळूमामांनी सांगितला होता. देवावर श्रद्धा ठेवा, पण कर्म करणे कधीही सोडू नका. श्रद्धा मनाला बळ देते, तर कर्म यशाच्या मार्गाला नेते. आई वडील आणि गुरूंचा नेहमी आदर करा, ज्यांचे आशीर्वाद आणि अनुभव जीवनाला योग्य दिशा देतात. प्रामाणिकपणा ही सर्वात मोठी संपत्ती आहे. खोटेपणाने मिळालेले यश टिकत नाही. मेहनतीला पर्याय नाही. सातत्याने केलेले छोटे प्रयत्न मोठे परिणाम देतात. रागावर नियंत्रण ठेवा. क्षणिक रागामुळे कायमचे नुकसान होऊ शकते. अहंकारापासून दूर राहा. नम्रता माणसाला अधिक मोठे बनवते. दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करू नका. त्यातून प्रेरणा घ्या आणि स्वतःची वाट तयार करा. गरजूंना मदतीचा हात द्या. छोटा उपकारही एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. संकटात धैर्य सोडू नका. प्रत्येक कठीण काळानंतर नवी संधी येतेच. चांगले कर्म करत राहा आणि फळाची घाई करू नका. सातत्याने केलेल्या चांगल्या कृतींचे परिणाम योग्य वेळी दिसतात.